क्रीम प्रोडक्ट आधी लावायचे की पावडर प्रोडक्ट आधी लावायचे, मॉइश्चरायझर नंतर नेमकी कोणती स्टेप असते, मेकअपच्या स्टेप्स नक्की काय असतात? तर आजचा टॉपिक आहे की मेकअपच्या नक्की स्टेप्स काय असतात, कोणत्या स्टेप नंतर कोणती स्टेप यूज करायची, क्रीम प्रोडक्ट आधी लावायची की पावडर प्रोडक्ट आधी लावायचे, नेमक्या मेकअपच्या स्टेप्स काय असतात, ते सगळे या व्हिडिओमध्ये मी आज पूर्ण फुल फ्लेज तुम्हाला शिकवणार आहे. सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो गाईज, आय एम मृणाल. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल विच इज मेकअप आर्टिस्ट मृणाल. माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी मराठीतून किंवा हिंदीमधून व्हिडिओज घेऊन येते. माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देते की मी एक मेकअप आर्टिस्ट आहे आणि मी माझ्या चॅनलवर एकदम अफोर्डेबल प्रोडक्टमध्ये मेकअप कसा करायचा ते घेऊन येते. हा खास करून व्हिडिओ बिगनर्ससाठीच मी क्रिएट केला आहे, ज्यांना मेकअपचं एम पण येत नाही पण मेकअप करायला खूप आवडतं. हो, चला मेकअपला स्टार्ट करूया. सर्वात पहिली स्टेप असते मेकअपमध्ये, ती असते की फेस वॉश. तुम्हाला मेकअप करायच्या आधी नेहमी लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला प्रॉपर पद्धतीने तुमच्या स्किन टाईपच्या अकॉर्डिंग फेस वॉश यूज करून फेस वॉश करून घ्यायचं. सो मी चांगल्या पद्धतीने माझा फेस वॉश करून घेतला आहे आणि त्यानंतर आपण नेक्स्ट स्टेपवर जाऊया. सो नेक्स्ट स्टेप असते टोनर. सो टोनरसाठी मी हे डाबर गुलाबरीचं टोनर यूज केलं आहे. आत्ता माझी स्किन जरी उन्हाळा आहे तरी ड्राय आहे, सो मी हे टोनर यूज करते आहे डाबर गुलाबरीचं. टोनर मी ऑफ कॅमेरा यूज करून घेतला आहे आणि त्यानंतर टोनर नंतर तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते मॉइश्चरायझर. सो मी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर यूज केलं आहे. न्यूट्रोजिना हायड्रा बूस्ट वॉटर जेल हे मॉइश्चरायझर मी यूज केलं आहे. हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला फेसवर अप्लाय करायचं आहे. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला वॉटर बेस्ड किंवा जेल बेस्ड मॉइश्चरायझर यूज करायचं आहे, जे एकदम लाईट वेट असतं. क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर उन्हाळ्यात अवॉइड करायचं आहे, कारण की पहिलेच तुम्हाला स्वेट येणार असतो आणि त्यामुळे क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर बिलकुल पण अप्लाय नाही करायचं आहे फेसवर. सो मी हे मॉइश्चरायझर यूज केलं आहे. मॉइश्चरायझर नंतरची स्टेप असते प्रायमर. सो प्रायमरच्या आधी जर तुम्ही डे टाईमला बाहेर जाणार असाल, काही फंक्शन असेल डे टाईमला, कॉलेजला जाणार असाल, ऑफिसला जाणार असाल, तर डे टाईममध्ये तुम्हाला सनस्क्रीन अप्लाय करायचं आहे. सनस्क्रीन अप्लाय केल्यानंतरच तुम्ही प्रायमर अप्लाय करायचं आहे. ती मी हे स्विस ब्युटीचं 0 पोर सिलिकॉन बेस्ड प्रायमर यूज करते आहे. प्रायमर पण तुम्हाला सिलिकॉन बेस्ड प्रायमर यूज करायचं आहे. प्रायमर अप्लाय करून घेते. टी झोनवर जिथे जास्त स्वेट येतो ना तिथे चांगल्या पद्धतीने अप्लाय करून घ्यायचं आहे. सो प्रायमर मी चांगल्या पद्धतीने अप्लाय करून घेतलं आहे. त्यानंतर आपण कलर करेक्शन करणार आहोत. फेसवर जिथे पण डार्क स्पॉट्स, डार्क सर्कल आहे, अंडर आईज, फोरहेड टॅन असेल, माउथ एरिया थोडासा डार्क असेल, तिथे आपण कलर करेक्शन करून घेणार आहे. जर तुम्ही कलर करेक्शन नाही केलं तर तुम्ही जर फाउंडेशन अप्लाय करणार ना तर ते फाउंडेशन तुमच्या फेसवर ग्रे दिसेल. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की कलर करेक्शन हे नेहमी करायचं आहे. त्यासाठी मी हे एल्फचं आणि स्विस ब्युटीचं कलर हे 2 शेड मिक्स करून माझं कलर करेक्शन करून घेणार आहे. जिथे पण तुमचे डार्क स्पॉट्स असतील, डार्क सर्कल आहे, माउथ एरिया जर तुमचा, माझा लीड एरिया पण थोडासा डार्क आहे, सो तो पण मी कलर करेक्ट करून घेते. सो मी माझा फेस प्रॉपर पद्धतीने कलर करेक्ट करून घेतला आहे. तुम्ही बघू शकतात की काहीही डार्क स्पॉट्स, डार्क सर्कल्स माझे गायब झाले आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला कलर करेक्शन करून घ्यायचं आहे तुमच्या फेसचं. ठीक आहे. कलर करेक्शन नंतर नेक्स्ट पार्ट असतो जो असतो की फाउंडेशन. सो फाउंडेशनसाठी मी नेहमीप्रमाणे मेबलिनचे हे 2 शेड यूज करते आहे, फिटमी फाउंडेशन. सो याला मी मिक्स अँड मॅच करून व्यवस्थित माझ्या फेसवर अप्लाय करणार आहे.
सो मी कसं अप्लाय करते आहे तुम्हाला सांगते. सो मी हे दोन्ही शेड चांगले प्लेटवर असे माझ्या मिक्सिंग प्लेट आहे ही, याच्यावर असे छानपैकी मिक्स करून घेणार आहे, तुम्ही बघू शकताय. आणि मग याला एक कबुकी ब्रशने, PSCचा कबुकी ब्रश आहे माझ्याकडे, त्याच्याने मी अप्लाय करणार आहे. तो कसं करणार आहे ते पण बघूया. नेहमी लक्षात ठेवायचं आहे फाउंडेशन अप्लाय करताना असे डॉट डॉट देऊन मग ब्लेंड नाही करायचं आहे, नाहीतर तुमचे पॅचेस पडतील. सो कायम लक्षात ठेवायचं आहे की व्यवस्थित मिक्स करून त्याला कबुकी ब्रशने किंवा ब्युटी ब्लेंडरने तुम्ही अप्लाय करू शकता. मी ब्युटी ब्लेंडरने नाही अप्लाय करत, कारण की मग ब्युटी ब्लेंडर थोडंसं का होईना प्रोडक्ट सोक करून घेतं. सो पहिले कबुकी ब्रशने छानपैकी अप्लाय करायचं आहे. आणि तुम्ही हाताने पण करू शकता, जसं हे मी करते ना, तुम्ही फिंगरच्या मदतीने पण ब्लेंड करू शकता. असं ब्लेंड करून देन ब्युटी ब्लेंडरने व्यवस्थित तुम्ही असं फिंगरच्या मदतीने पण लावू शकता. सो मी दाखवते की मी कसं अप्लाय करते फाउंडेशन. सो मी हा कबुकी ब्रश घेतला आहे, व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे. कोणतेही ब्रशेस यूज करताना फेसवर कायम चांगल्या पद्धतीने क्लीन करून घ्यायचे आणि मगच यूज करायचे, रियूज नाही करायचे तेच मागच्या वेळेसचे ब्रश. मी प्रत्येक व्हिडिओनंतर माझे ब्रश क्लीन करते आणि नेक्स्ट व्हिडिओ मी क्लीन केल्यानंतरच माझ्या फेसवर ब्रशेस यूज करते. सो व्यवस्थित वॉश केलेला आहे आणि हा असा ब्रश मी यूज करते. सो व्यवस्थित असं ब्रशवर पसरवून घेणार आहे प्रोडक्ट, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर मी माझ्या फेसवर अप्लाय करणार आहे. जितकं हवं तितकं तुम्ही प्रोडक्ट घेऊ शकतात. परत एकदम खूप अप्लाय नाही करायचं आहे, एकदम थिन लेअर अप्लाय करायची. आणि उन्हाळ्यात तर थिन लेअर अप्लाय करायची आहे, जास्त फाउंडेशन नाही अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. नेकला कवर करायला नाही विसरायचं आहे. सो मी नेक पण कवर करून घेते छान. आणि फाउंडेशनला एक डॅम ब्युटी ब्लेंडर म्हणजे काय की जे ब्युटी ब्लेंडर असतं ना, त्याला पाण्यात चांगल्या पद्धतीने स्क्वीज करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये, आणि त्याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यामधून काहीच पाणी बाहेर नाही आलं पाहिजे. आणि एक टॉवेल घ्यायचा आहे, टॉवेलमध्ये एकदा असं पंप करायचं आहे आणि दॅट्स इट. तुमचा डॅम ब्युटी ब्लेंडर रेडी होऊन जातो. त्याला छान पद्धतीने असं फेसवर टॅपिंग मोशनमध्ये फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे जे पण काही ॲक्सेस प्रोडक्ट असेल ते ब्युटी ब्लेंडर पिक करून घेतं आणि एकदम सीमलेस फिनिश देतं तुमच्या फाउंडेशनला. ठीक आहे. तो फाउंडेशन नंतर तुमचा फेस एकदम प्लेन दिसतो. त्याच्यासाठी फाउंडेशन नंतरची पुढची स्टेप असते क्रीम कॉन्टोर. सो मी क्रीम कॉन्टोरिंग करून घेते. क्रीम कॉन्टोर हे तुमच्या शेडच्या 2 शेड किंवा 3 शेड डार्कर शेडने केलं जातं. सो मी अप्लाय करून घेते क्रीम कॉन्टोर. अशा पद्धतीने कॉन्टोरची प्लेसमेंट असते. तुम्हाला इथे हे बोन लागेल, चिक्सच्या इथे एक बोन लागेल, ते बोनला धरून तुम्हाला इथपर्यंत कॉन्टोर करायचं आहे. त्यानंतर फोरहेड जर मोठा असेल तर फोरहेड कॉन्टोर करायचा आहे, ब्रिज ऑफ नोज कॉन्टोर करायचं आहे, आणि जॉ लाईन जर तुम्हाला डबल चिन असेल ऑब्व्हियसली माझ्यासारखी, सो तुम्हाला कॉन्टोर करायचं आहे. त्याला छान पद्धतीने ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने मी आता ब्लेंड करून घेणार आहे. सो पहिले मी नोज ब्लेंड करून घेते. फोरहेड कॉन्टोर ब्लेंड करताना तुम्ही माझ्या हाताचे स्ट्रोक बघा कुठे जात आहेत. नाकावर ब्लेंड करताना मी तिथल्या तिथे ब्लेंड केलं आहे, जास्त खाली पण नाही नेलं आहे आणि वर तर बिलकुलच नाही न्यायचं आहे, कारण की आपल्याला हे नोज उठवून दाखवायचं आहे. जेव्हा पण तुम्ही फोरहेडवर ब्लेंड कराल तेव्हा तुम्हाला हेअरलाईनमध्ये ब्लेंड करायचं आहे कॉन्टोर, पुढच्या साईडला कॉन्टोर ब्लेंड नाही करायचं आहे. तसंच तुम्हाला इथे पण ब्लेंड करताना
तुम्हाला पहिले तर जागीच ब्लेंड करायचं आहे आणि ब्लेंड करताना वरच्या साईडला ब्लेंड करायचं आहे. ठीक आहे, खालच्या साईडला ब्लेंड नाही करायचं. तसंच इकडे पण वरच्या साईडला ब्लेंड करायचं आहे. जॉ लाईनला ब्लेंड करताना खालच्या साईडला ब्लेंड करायचं आहे, वरच्या साईडला नाही आणायचं आहे. इथे तुम्ही थोडंसं ड्रॅग करू शकता, पण एकदम हलक्या हाताने, जास्त दाबून नाही. तुम्ही बघू शकता माझ्या फेसला एकदम छान डायमेन्शन आलं आहे, एकदम कटिंग झाली आहे माझ्या फेसला प्रॉपर. तर यानंतर मी क्रीम ब्लश अप्लाय करणार आहे. सो क्रीम ब्लश ज्यांचे पण एकदम फुलर चिक्स असतात ना त्यांनी इथेच अप्लाय करायचं असतं, पण आज मला थोडंसं पुढे हवं आहे. सो ब्लश अप्लाय करताना ना प्रत्येकाची मर्जी असते, ज्याला जिथे आवडतो तो तिथे अप्लाय करतो. पण मोस्टली जर तुम्हाला एकदम शार्प असा फेस हवा असेल तर तुम्ही फक्त इथे अप्लाय करा, आणि जर तुम्हाला एकदम फुलर चिक्स हवे असतील तर तुम्ही इथून इकडे अप्लाय केलं तरी चालेल. सो मी ब्लश अप्लाय करून घेतलं आहे, त्याला छान पद्धतीने ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचं आहे. ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करताना तुम्हाला लक्षात ठेवायचं, तुम्हाला खालच्या साईडने ब्लेंड नाही करायचं आहे. नेहमी तुम्हाला जागीच ब्लेंड करायचं आणि वरच्या साईडला ब्लेंड करायचं, पण खूप पण वर नाही न्यायचं आहे. जागीच ब्लेंड करलेलं कधी पण चांगलं. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने ब्लश अप्लाय झालं आहे. इकडे पण मी अप्लाय करून घेते सेम ठिकाणी. थोडं नोजवर अप्लाय करणार आहे. थोडं चिनवर. दॅट्स इट. सो क्रीम ब्लश नंतर मी कन्सिलर अप्लाय करणार आहे फोरहेडवर, नोजवर, चिनवर, अंडर आईजवर. ठीक आहे. सो त्यासाठी आपल्याला कायम लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला कन्सिलर हे तुमच्या शेडच्या 2 शेड लायटर पाहिजे. तर त्यासाठी मी एल्फचं हे कन्सिलर अप्लाय करते आहे. आणि कॉन्टोरसाठी आणि ब्लशसाठी मी क्रायलॉनचं जे माझ्याकडे डर्मा पॅलेट आहे त्याच्यामधून मी 2 शेड अप्लाय केले आहे. तुमच्याकडे जर डर्माचं पॅलेट नसेल तर कोणतं पण कॉन्टोरसाठी डार्क शेड घेऊ शकता. तुमच्या स्किन टोनच्या 3 शेड डार्कर शेड पाहिजे त्याच्याने तुम्ही कॉन्टोरिंग करू शकता, आणि कोणतं पण क्रीम ब्लश किंवा लिक्विड ब्लश पण अप्लाय करू शकता. सो त्यासाठी तुम्ही स्विस ब्युटीचं एकदम अफोर्डेबल ब्लश घेऊ शकता. आता नायकावर सेल येणार आहे, सो तिथून तुम्ही घेऊ शकता. सो कन्सिलर करताना मी कन्सिलर अप्लाय केल्यानंतर ह्या ब्रशनी ब्लेंड करते. हा आहे ब्लेंडिंग ब्रश, आयशॅडो ब्लेंडिंग ब्रश मोठावाला. त्याच्याने मी ब्लेंड करायला प्रेफर करते कारण की एकदम नॅचरल फिनिश देतं. सो फर्स्ट मी फोरहेडवर अप्लाय करून घेते आहे एकदम थोड्या पद्धतीने, इथे चिनवर, नोजवर, आणि त्यांना छान पद्धतीने ब्लेंड करून घेते आहे. सर्क्युलर मोशनमध्ये ब्लेंड करायचं आहे, जास्त दाबून ब्लेंडिंग नाही पाहिजे. एकदम हलक्या हाताने ब्लेंड करायचं आहे, जितकं होईल तितकं. नोजवर ब्लेंड करून घेते आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ह्या नोजच्या ब्रिजवरच ब्लेंड करायचं आहे, जास्त खाली जायचं नाही आहे कारण की आपण नोजला कॉन्टोर पण केलं आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर मी अंडर आईजला पण हायलाईट करून घेते. त्यासाठी मी पहिली एका अंडर आईवर लावते कन्सिलर. सो कन्सिलर अप्लाय करताना थोडंसं लांब अप्लाय करायचं आहे आणि एकदम थोडी इतकीच क्वांटिटी अप्लाय करायची, आणि मला अपलिफ्ट दाखवण्यासाठी मी थोडंसं असं लावते आणि त्याला फ्लफी ब्रशने ब्लेंड करून घेते. सेम दुसऱ्या आईवर पण तसंच करायचं आहे. एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये कन्सिलर अप्लाय करायचं आहे, त्यानंतर त्याला
ब्लेंड ब्लेंड ब्लेंड. एकदम हलक्या हाताने ब्लेंड करायचं आहे, दाबून ब्लेंड बिलकुल नाही करायचं आहे. नंतर मी थोडंसं ब्युटी ब्लेंडरने पण ब्लेंड करून घेते. सो कन्सिलर नंतरची स्टेप असते पावडर लॉकिंग. तुम्ही पूर्ण फेसला पावडरने लॉक करायचं आहे. तर मी कॉन्टोरला पावडर कॉन्टोरने लॉक करते आहे, ब्लशला पावडर ब्लशने लॉक करणार आहे आणि बाकी रिमेनिंग फेस मी सगळा लूज पावडरने लॉक करणार आहे. सो त्यासाठी मी एक मेकअप रेव्होल्यूशनचं पॅलेट घेतलं आहे. ब्रोकन आहे हे बट, आणि याच्याने मी कॉन्टोर करते आहे. जिथे जिथे मी कॉन्टोर केलं होतं तिथे तिथे मी पावडर कॉन्टोर करते आहे. नेहमी प्रोडक्ट घ्यायचं आहे, डस्ट ऑफ करायचं आहे आणि देन अप्लाय करायचं आहे. सो मी पावडर कॉन्टोरने नोज पण कॉन्टोर करून घेते. ब्रशला असं पिंच करायचं आहे आणि देन अप्लाय करायचं आहे. सो नेक्स्ट मी ब्लश लॉक करून घेते आहे पावडर ब्लशने. त्यासाठी मी हे स्विस ब्युटीचं पावडर ब्लश अप्लाय करते आहे. त्यामध्ये मी एक पिंक शेड आहे तो घेते आहे. शेड घेऊन व्यवस्थित डस्ट ऑफ करायचं आहे आणि त्यानंतर अप्लाय. नोजवर, चिनवर, दॅट्स इट. फेसला लॉक करून घेते चांगल्या पद्धतीने. त्यासाठी मी ही फिटमीची लूज पावडर अप्लाय करून घेते आहे. मी हा स्पॉन्ज घेतला आहे. हा तुम्हाला कुठे पण भेटून जाईल मार्केटमध्ये. तर पहिले कधी पण लक्षात ठेवायचं आहे, जर काही क्रीजेस पडले असतील अंडर आईजवर तर त्या क्रीजेस चांगल्या पद्धतीने ब्लेंड करून घ्यायचे आहे. आणि पावडर घेऊन तिला हातावर असं छान एकसारखं करून घ्यायचं आहे स्पॉन्जवर आणि देन अप्लाय करायचं आहे. खूप सारी पावडर नाही अप्लाय करायची अंडर आईवर, कायम लक्षात ठेवायचं आहे. दुसऱ्या डोळ्यावर पण मी हेच करणार आहे. व्यवस्थित ज्या क्रीज असतील त्या बघून घ्यायच्या आहे, ब्लेंड करून घ्यायच्या आहे आणि मग पावडर घेऊन त्याला हाताच्या मागे एकसारखं करून स्पॉन्जवर देन अप्लाय. अंडर आईज बघा किती छान पद्धतीने लॉक झाले आहेत. आता मी पूर्ण फेस लॉक करून घेते पावडरने. तुम्ही फेस लॉक करताना तुम्ही याचा पण आपला यूज करू शकतात और तुम्ही ब्रशने पण लॉक करू शकतात, डिपेंड्स. सो फेस चांगल्या पद्धतीने पावडरने लॉक केल्यानंतर त्यानंतर मी हायलायटर यूज करणार आहे. हायलायटरसाठी मी हे मेबलिनचं हायलायटर यूज करते आहे. त्याला ब्रशवर असं घ्यायचं आहे व्यवस्थित पद्धतीने आणि देन अप्लाय. सो हायलायटर नंतर तुम्ही फिक्सिंग स्प्रे अप्लाय करणार आहात.
फिक्सिंग स्प्रेसाठी मी हे स्विस ब्युटीचं फिक्सर अप्लाय करते आहे. त्याला चांगल्या पद्धतीने शेक करून घ्यायचं आहे आणि देन अप्लाय. त्याला ड्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित. फिक्सर ड्राय होत राहील. त्याच्यानंतर आपल्याला आईजवर यायचं आहे. आईस मी आज आय मेकअप नाही करत आहे, फक्त नॉर्मल काजळ लावणार आहे, मस्कारा अप्लाय करणार आहे. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही पहिले आयब्रोज करायचे, त्यानंतर आय मेकअप करायचा आहे, त्यानंतर लॅश, काजळ, लायनर, दॅट्स इट. सो यानंतर मी माझे आयब्रोज फिलिंग करून घेते. त्यासाठी मी हे PACचं आयब्रो पॅलेट यूज करते आहे. त्यानंतर मी मस्कारा अप्लाय करते आहे. हा मेबलिनचा मस्कारा आहे. मी थोडंसं आईजवर आहे ना, एक हे ब्राउ पॅलेट आहे ना, त्याच्यामधूनच हा डार्क कलर घेते आहे. एक पेन्सिल ब्रशमध्ये थोडेसे आईजला डिफाईन करते आहे. जास्त नाही, एकदम मिनिमल. आणि यानंतर मी एक थोडासा स्मॉल फ्लफी ब्रश घेतला आहे आणि त्याच्यानंतर मी त्याला चांगलं ब्लेंड करून घेणार आहे. आणि एक न्यूड शेड घेणार आहे रेव्होल्यूशनच्या ह्या पॅलेटमधून आणि त्यांना इवन करणार आहे त्याच ब्रशने. लिपस्टिक ॲज सच अप्लाय करायची इच्छा नाही आहे, पण मी तो ब्लश जे अप्लाय केलं होतं ना, ते ब्लशच मी थोडंसं लिप्सच्या इनरमध्ये थोडंसं ब्लेंड करून घेणार आहे आणि त्यावर मी लिप ग्लॉस लावून घेणार आहे. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ गाईज. मी तुम्हाला एकदम सिम्पल वेने तुम्हाला पूर्ण मेकअपच्या स्टेप्स शिकवल्या आहे आणि त्याचबरोबर मी एकदम अफोर्डेबलमध्ये कसा छानसा मेकअप लुक क्रिएट केला आहे. जो तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही माझा हा व्हिडिओ जर पूर्ण बघितला असणार तर तुम्ही हा सेम रिक्रिएट करा. माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि अजून जर काही व्हिडिओज तुम्हाला हवे असतील, अजून जर काही शिकायची इच्छा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी तो व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय.